नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, कसे सर्व मजेत ना। मी अन्सर फकीर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। सो भाई आजचा पण ब्लॉग डायरेक्ट आपण दुपारी स्टार्ट केला आहे, म्हणजे आता दुपारचे जवळजवळ 1:30-1:45 वाजलेत आणि मगाशीच उठलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो, म्हणजे फ्रेश वगैरे झालो, आत्ता फ्रेश वगैरे झालो। थोडा आपला घरामध्ये काम वगैरे होता। तुम्ही कालचा ब्लॉग बघितला, आपण तुम्हाला बोललो की आपली मम्मीची तब्येत वगैरे बरी नाही। सो मी इथं घरी एकटा राहतो, मम्मी आपली दीदीच्या इथं आहे। मी कालच मम्मीला हॉस्पिटलमधून आणलं आहे। सो थोडा आपला जो घरातला काम वगैरे असतो तो मीच करतो, म्हणजे थोडी आपली माझी जेवणाची भांडी वगैरे होती, माझे कपडे वगैरे धुवायचे होते, घरातली झाडू लादी वगैरे केली आणि आत्ता जस्ट फ्रेश वगैरे झालो प्रॉपर आणि रेडी वगैरे होऊन डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करतो। सो डायरेक्ट मुद्द्यावर येऊ। आणि आजचा ब्लॉग आपला कोळी बीटचा वगैरे नसेल, आजचा ब्लॉग आपला आहे, आपल्याला जायचं आहे कानोबा बीटसोबत वाजवायला जायचं आज आपला। तुम्ही 26 ब्लॉग आपला बघू शकता तुम्ही। आपला भावांचा ग्रुप आहे स्वामी भास्कर आणि आपला विक्की भाईचा। सो ते लोक आपल्याला ते सगळे आपल्याला बोलवत असतात वाजवायला, पण माझ्या डेट वगैरे कधी खाली नसतं, त्याच्यामुळे मी नाही पॉसिबल होत मला जायला। बाकी त्यांचे फोन वगैरे असतात, कॉन्टॅक्टमध्ये असतात, मला विचारत असतात मास्तर वाजवायला वगैरे आहेत का नाही। सो आज आपण आपल्याला जायचं आहे कानोबा बीट्समध्ये वाजवायला आणि त्यांचा देवी विसर्जनाचीच ऑर्डर आहे त्यांची पण। सो आपल्याला इथं आज रोटो वाजवायला त्यांनी बोलवलं आहे। सो आता रेडी वगैरे प्रॉपर झालो आहे आणि आता डायरेक्ट निघूया। आणि आजचा आपला शो मी तुम्हाला सांगायला विसरलो, आजचा आपला शो आहे सांगोटे गावामध्ये। आपल्याला शेडूंगच्या इथे जायचं आहे, शेडूंगच्या टोलनाक्याच्या अलीकडं मोठे विंगरला जायचा रस्ता येतो, त्या साईडला कुठेतरी गाव आहे। सो आपल्याला तिकडंच जायचं आहे आणि तिकडं आपल्याला मिनिमम 3-4 वाजता काहीतरी बाजा चालू करायचं आहे। आता 1:30-1:45 वाजलेत। सो जास्त काय बोलत नंतर डायरेक्ट निघू। आपला भाचा आला आहे खाली घ्यायला, बिल्डिंग खाली। मी रात्री दीदीला गाडी देऊन आलो, दीदीचं काम होतं आज पण सकाळी। सो मला उठणं आणि जाणं पॉसिबल नव्हतं, कारण की माझी तब्येत फुल डाऊन होती रात्री पण। सो मी गाडी देऊन डायरेक्ट घरी आलो आणि डायरेक्ट लेटी घेतली। सो निघूया आता पटापट। आपल्या यशला भाच्याला आपल्या दीदीच्या घरी सोडतो आणि डायरेक्ट निघूया लोकेशनला जायला। हेल्मेट वगैरे घ्यायला लागेल आपल्याला। सो आता निघतो आणि डायरेक्ट दीदीकडे पहिले जातो, मग दीदीकडून डायरेक्ट जाऊया लोकेशनला सांगोटे गावात। चला भेटतो तुम्हाला लोकेशनला। सो भाई दीदी के घर पे आया आपण अभी जस्ट, गाडी वगैरे लावली, बघूया आता मंडळी आपले काय करते। भाच्याला आपल्या थोडा सोडला आहे एका ठिकाणी, फुल गाडो 10 उघड भाई, 10 उघड, वासुदेवाला आहे। उघड रे, उघडतात का नाही? मंडळी झोपले वाटतं, 6:15 वाजले, झोपले असतील। झोप तरी कसली तुमची? मॅडम भी सोया हमारा, बरं वाटतंय का? आई साहेबांची तब्येत बरी नाही, आई माऊलीचं दर्शन घ्या तुम्ही। सो चला आपला अवजावर घेऊ, हेल्मेट, डायरेक्ट निघूया लोकेशनला। झाली का नाही झोप? इथं आमची पेशंट मॅडम पडले। जेवली तू? गोळ्या घेतल्या? चला हेल्मेट घेतो, नेकलेस मारू। सो फायनली नेकलेस दीदीच्या घरात ना हेल्मेट घेतला आहे, कारण की त्या साईडला आपले मामू वगैरे भेटतील आणि 500-1000ला फटका बसेल। सो हेल्मेट वगैरे घेतला आहे, आता निघतो। आता विक्की भाई पण निघेल, मला मागाशी फोन केलेला, 10 मिनटात निघतात ते लोक। सो आपण इथून डायरेक्ट आता जाऊ सांगोड्याला। मी शॉर्टकटने जाणार आहे, उसारली मार्गे, उसारलीतून डायरेक्ट पळसपे, पळसपेतून डायरेक्ट सांगोडे। सो चला लोकेशनला भेटतो तुम्हाला। सो भाई या नाश्ता करायला, म्हणजे आपलं जेवण, आणि आपण शेडूंग फाट्याला आहेत। बघा शेडूंग फाट्याला आपला वडापाव स्टॉल आहे दादांचा, आणि तिकडं बघा तो बॅनर बघून तुम्हाला काय समजतंय का? आपला KGFचा यश भाई आलेला इथं।
आणि दादा मी कधी पण आपण इथं आलो शेडूनला तर आपण इथं वडापाव वगैरे खायला थांबतो नेहमी, दरवेळी आपण थांबत असतो. आणि दादा आपला यश भाई थांबलेला का इथं वडापाव खायला? 2 वेळा आलता ना? 2 वेळा आपला तो KGFचा आपला यश सर आहेत, सगळे पूर्ण फॅमिली सकट आलेले. आपण आता खातो, आपला जेवणच आहे, आपल्या आर्टिस्ट लाईफ ही खाऊन घेतो. डायरेक्ट जाऊ सांगोड्याला वाजवाला. काय बोलते दादा? हां, सगळ्या फॅमिली सकट वडापाव खाल्ले इथं आणि 200 रुपयाचे वडापाव सोडून डायरेक्ट 5,000 रुपये दादांना देऊन गेलेले आहेत. म्हणजे एवढा मोठा व्यक्ती इथं येऊन गेलेला आहे खायला. त्यांना पण आपले वडापावचे टेस्ट वगैरे आवडलेले. आणि आम्ही जर कधी पण आलो इथं तर आम्ही वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही. आम्हाला कारल्याला पण जायचं असेल तर पहिले आम्ही वडापाव खाऊनच जातो. नक्कीच, चला भेटतो पुढं. आपला मस्तपैकी नाश्ता वगैरे झाला आहे, जेवणच झालं आहे. आणि तुम्हाला दाखवलं मागाशी मी, हा शेडूंग फाट्यावरचा आपला वडापाव सेंटर आहे. आम्ही कधी पण आलो या साईडला तर वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही. आणि तुम्हाला जसं मागाशी सांगितला, आपला KGF पिक्चरमधला आपला रॉकी भाई तो 2 वेळा इथं येऊन गेला आहे आणि आपला वडापाव वगैरे दादांचा टेस्ट वगैरे करून गेला आहे. आणि 200 रुपये त्यांचा बिल झालं तरी पण तो 5 रुपये जबरदस्ती त्यांच्या हातात देऊन गेला आहे. एवढा मोठा माणूस येऊन पण इथं वडापाव खातो म्हणजे फुल फेमसच आहे. आम्ही कधी पण आलो, म्हणजे आत्ता नाही, लहानपणापासून मी येतो इथं. कधी या साईडला रोडला आलो वडापाव खातो आम्ही. सो आता कामाला थांबलो आणि आपल्याला तिकडे समोर जायचं आहे त्या साईडला सांगोडे गावात. सो आता पोरं वगैरे आली का त्यांच्यासोबतच मी निघतो. चला. सो भाई आपला टेम्पो आलेला असतो आहे बघा. आपल्या टेम्पोमध्ये पुढं पोरं बसलेत, बाकीची पोरं मागं येत आहेत. स्वतः या टेम्पोच्या पुढं जाऊ, समोरच गाव आहे. सो जाऊया डायरेक्ट आता सांगोड्याला. तिकडे जाऊन तुम्हाला लोकेशनला भेटतो. चलो भाई, पोचलेलो असतो सांगडे गावामध्ये. नंतर आपली पब्लिक आलेली आहे सगळी, अजून माणसं आमची येत आहेत. टेम्पो बसवलेली चटणी कुठं. आणि आपला ब्लॉग चालू झाल्यापासून तुम्हाला मी सांगताय सांगोडा तर गावाचं नाव आपलं सांगडे आहे. मला माहीत नव्हतं, मी पहिल्यांदा या साईडला आलो आहे. म्हणजे मोठे भिंगरला वगैरे बेलवलीला वगैरे भरपूर वेळा गेलो आपण, पण इकडे पहिल्यांदा आलो आहे. सो आता पोरं वगैरे येतील, बाकी आपले 3 भाऊ टेम्पो घेऊन आलेत. सो आता पोरं वगैरे आली का घेऊया सामान वगैरे काढायला, नंतर मग सेटअप वगैरे करून तुम्हाला भेटतो पोरांसोबत. चला. सो भाई तर रोटोची गाडी वगैरे लागले विकी शेट. सो तर गाडी वगैरे लावून झाले, कनेक्शनचं काम बाकी, तिथं भोंगे वगैरे बांधतात. सो हे काम झाला तर डायरेक्ट आता आरती वगैरे पण झाली इथं मंदिरामध्ये बघा. आरती वगैरे पण झाली. आता वाजवायला सांगितलं का डायरेक्ट वाजवताना भेटतो. चला.
भाई या ठिकाणी फायनली पॅकअप घ्या. पॅकअप इकडं बघ चाकणा आयटम. भाई आता इथं गाडी वगैरे खोलायला जाऊ. आता समोर तिकडं साईडला घेतोय. पॅकअप वगैरे झालाय. सामान वगैरे खोलून घेतो. कुठं भांडणं का त्यांच्यानाच भांडणं झाली मंडळांच्या. बघ अजून चालू आहे विषय तिला त्या काय समोर. सो चला पॅकअप वगैरे करून घेतो. डायरेक्ट घरी निघलेच मारायचं आपल्याला इथून. सो सामान वगैरे खोलून घेऊ आणि सोबत निघू सगळ्यांच्या. चला फुल काळोखामध्ये सामान वगैरे ठेवून झालेला असतो आपला. सो आता गाडी वगैरे काढू डायरेक्ट घरी निघू सुकापूरला आपल्या. आणि जेवण पण आज पार्सल वगैरेच घेऊ. बघू घरी जायला टाईम लागेल. सो आता निघतो इथून डायरेक्ट आपल्या सुकापूरला जातो. चला सुकापूरला भेटूया. फायनली जस्ट आता मगाशी घरी आलो आपण. आणि म्हणजे आता जवळजवळ 11:30 वाजत आले. आणि आपण काहीतरी 11:15 आलो. मी 10-15 मिनटं झाली आपल्याला येऊन. सो आलेला मी डायरेक्ट फ्रेश वगैरे झालो. कारण की पूर्ण गुलाला वगैरेमध्ये माखलेलं होतं. थोडासा चेहरा वगैरे माखलेला गुलालामध्ये. आणि कपडे वगैरे पण मागले. मग पहिले येऊन कपडे आपले काढले. फ्रेश वगैरे झालो प्रॉपर आता. आणि अजून आपल्याला जेवायचं वगैरे आहे. आणि आजच्या कामाबद्दल सांगायचं झालं काम तर भारीच वाढलं आज पण. म्हणजे मी जसं तुम्हाला सकाळी म्हणजे दुपारी बोललो मी की आपला शेवटचा ब्लॉग तुम्ही 26वा ब्लॉग बघू शकता. मी आपल्या भावांसोबत वाजवलेला होता त्यांच्या ग्रुपला कानोबा बिट्सला. आणि त्यानंतर मी आत्ता चाललो. म्हणजे जवळजवळ मी तो कॉल आय थिंक मार्च एप्रिलमध्ये वाजवला असेल त्यांच्यासोबत. त्यानंतर मी आत्ता डायरेक्ट वाजवायला गेलो. कारण की डेट्स वगैरे कसा सिमिलर डेट्स असतात. मला फोन वगैरे करतात. आपला स्वामीभाई फोन करतो. प्लस विक्की तर आपल्याला फोन करतोच डेट्स वगैरे काय असतील तर विचारायसाठी. सो आपले पण डेट्स वगैरे खाली नसतात. त्यामुळे मला जाणं पॉसिबल होत नाही. कारण आज आपल्याला डेट वगैरे नव्हती कुठं. तर आपण गेलो आज वाजवला मस्त आणि भारीच वाजला. सो आता आपल्याला जेवायचं वगैरे पण आहे. सो जास्त काय बोलत नाही. डायरेक्ट आपला ब्लॉग आहे तो एंड करायला घेऊया. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. आणि आता मे बी ऑलमोस्ट सीझन संपलेलीच आहे. म्हणजे गणपती गेले. गौरा गणपती पण गेला. साखर चौकीचा गणपती. त्यानंतर नवरात्रीचे आपले गरबे वगैरे झाले. आणि विसर्जन पण झाला. सो आता मे बी तर वाटत नाही की कुठं शोज वगैरे असेल म्हणून. आता उद्याचं पण मला माहीत नाही अजून. मी बाईला पण काय फोन वगैरे नाही केला. सो उद्याचं डायरेक्ट बाईला वगैरे फोन करेन. काय असेल विषय तर तुम्हाला सांगेन. ब्लॉग पण बनवीन जर असेल तर. आपलं कुठं काम वगैरे असेल किंवा वाजवायचं असेल तर मी नक्की ब्लॉग बनवून तुम्हाला सांगेन त्या गोष्टी. सो आता फायनली आपला हा ब्लॉग आहे तो इथं एंड करायला घेतो. असं जाहीर करतो. आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत त्याला सगळ्यांनी बाय. काळजी घ्या. सुरक्षित राहा.